लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलंय। मात्र योजनेमध्ये दुरुस्ती होणार असल्याचं अजित पवारांनी नमूद केलंय। विधिमंडळामध्ये बोलताना अजित पवारांनी हे जाहीर केलं। ज्यांची नावं कमी झाली आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेणार नाही असंही अजित पवारांनी जाहीरपणे सांगितलंय। त्यामुळे लाभ घेतलेल्या अपात्र बहिणींना देखील दिलासा मिळणार। दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत। आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही। ही योजना चालू ठेवणार आहे। या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे। हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। कधी कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो। आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही। त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही। ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच। त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।